बाबांचे आता काहीच तास उरलेत हे कळल्यावर त्याने आधी सारिकाताईशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. ती सारिकाताई जिथं राहती तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून गावातील माने काकांच्या घरीही फोन केला. त्यांच्या घरी नेटवर्क चांगले येत होते. आता फक्त वाट बघायची. पाहुणे सगळे येऊन भेटून गेले. बाबांचे दोस्त, त्यांच्याबरोबर फिरायला जाणारे, कट्ट्यावरचे मित्र आठवून गौतमने सगळ्यांना कळवलं. अगदी जुन्या मित्रांनाही. आईच्या मागे बाबांनी सारिका आणि गौतमला कसं वाढवलं ते त्यांनाच माहीत. संध्याकाळी गौतमचा मोबाईल वाजला. हॅलो सारिकाताई. गौतम हॅलो एवढंच बोलू शकला. अतिशय खराब रिसेप्शन होतं. प्रचंड खरखर करीत 2दा फोन कटही झाला. गौतमला खात्रीच पटली की फोन सारिकाताईचाच आहे. तिला कळलंय आणि तीच आपल्याला फोन करायचा प्रयत्न करते. त्यानंही 1दा-2दा प्रयत्न केलाच होता. गेले काही दिवस एकट्याने सगळं केलं होतं. सारिका फक्त फोन आल्याबरोबरच ते ओझं कमी झाल्याचं गौतमला आता जाणवायला लागलं. सारिका त्याची मोठी बहीण. कोणी जीवाभावाचं येणार, तिच्याशी बोलू शकेल, दुःख वाटून घेऊ शकेल हे जाणवताच गौतमला धीर तर आलाच. पण आपण अतिशय दमलोय हे जाणवलं. हातातच मोबाईल धरून तो खुर्चीवर बसला. मागे डोके टेकून त्याने डोळे मिटले. एक प्रचंड थकवा डोक्यापासून साऱ्या शरीरातून पसरत होता आणि गौतम जुन्या आठवणीत हरवून गेला. सारिकाताई म्हणायला मोठी बहीण, पण मोठा भाऊ, आई, बहीण, मैत्रीण अशी होती माझी ताई. आई गेल्यावर स्वयंपाकघरात लुडबुड बाबांना मदत करणारी ताई. आई गेल्यावर पहिल्यांदाच आपल्याला सोडून शाळेच्या सहलीला गेले असताना आपण शाळेतून आल्यावर कावरे बावरे होणार हे माहीत असल्याने आठवणीने रोज फोन करणारी ताई माझी. अनेकदा बाबांच्या तावडीतून सोडवणारी ताई माझी. आपल्याला हर तऱ्हेने मोठं करण्यासाठी धडपडणारी माझी ताई. गौतम खूप वेळ विचारात गढून होऊन बसला होता. कुणास ठाऊक एक विलक्षण थरथर हातात जाणवून दसकला. जागा झाला आणि हसला. मोबाईल फोनची थरथर वाजत होता. ताईचाच असणार. 2 क्षण मिळतील त्यात तिला सांगूया की जमलं तर ये ग. बाबा अगदी वाट बघतायत. बहुतेक फक्त तुझ्यासाठी थांबलेत. हॅलो ताई. अगं बाबा ना अतिशय एक्साइट होऊन तुझी वाट बघत आहेत. तिला कसं तरी करून ऐकू जावं म्हणून जोरात बोलत होता. हॅलो गौतम, बाबा बरे आहेत का? ताईचा स्पष्ट आवाज. नेहमीची मायेची हाक ऐकून गौतमला आता मात्र हुंदका फुटला. हातात फोन घेऊन तो लोकांपासून दूर लांब जाऊन उभा राहिला. अरे असं काय करतोस रे राजा? अजून मोठा झालाच नाही काय? अरे राजा, सगळं जबाबदारीने केलंस, करतोस. तूच माझा मोठा भाऊ शोभशील. बरं आता सांग, बाबा कसे आहेत? ताईने त्याच्या नेहमीच्या शांत स्वरात विचारायला सुरुवात केली. ताई, बाबा काहीच तास आपल्यात असं डॉक्टरांनी सांगितलं. मी तुला कळवायलं. अरे हो कळलं म्हणून तर फोन केलाय. आणि काळजी करू नकोस, मी येते. कधीच निघाले? कळल्याबरोबर. खरं तर अजून 2-3 तास पोहोचतील सुद्धा. गौतमचा आपल्या कानावर विश्वास बसेना. ताई खरंच येते म्हणून? लवकर ये, मी वाट बघतो. आणि बाबांना सांगतोस. फोन कट झाला. गौतम बाबांकडे धावला. शुद्धी बेशुद्धीच्या तळ्यात मळ्यात करणाऱ्या बाबांना जवळ जाऊन त्याने सांगितलंही. बाबा, ताईला कळवलंय. बाबा ती येतीया. तिचा फोन आला होता आताच. बाबा ऐकलं का? आपली ताई येतीया. बाबा ताईच्या नावानेच खुश झाले. चेहऱ्यावर ओळख दिसली. किंचित हसू ओठांवर आलं आणि परत बेशुद्धीत गेले. बाबांच्या बेडच्या बाजूच्या खुर्चीत पेंगणाऱ्या गौतमला मध्ये नर्स येऊन बाबांना बघून जात होती. ते कळत होतं. पण ताई येते हे नुसतं कळल्यावरच गौतम शांत मनाने पडला होता. किती झालं तरी बाबाचा ताईवर जास्त जीव होता. बापाचं मुलीचं नातं असंच असतं म्हणतात. थोड्या वेळाने खांद्यावर हाताचा उबदार स्पर्श, कानाशी बांगड्याची किणकिण. स्वप्नात की खरं? गौतम दचकून उठला. त्याच्याकडे बघितलं.
ताई समोर उभी. गौतमने सरळ तिला मिठी मारली. गच्च. अगदी लहानपणी शाळेतून आल्यावर मारायचा तशी. ताई पण गच्च मिठीत घेऊन त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत राहिली. मग अलगद बाबांच्या जवळ बसली. त्यांचा सलाईन टोचलेला हात तिने हळवारपणे हातात घेतला. त्यावर थोपटत अतिशय मायेनं भरल्या स्वरात हाक मारली. बाबा. बाबा, डोळे उघडताय ना? बाबा, मी सारिका. जाग आली असेल तर डोळे उघडा बघू. डोळ्यावरची झापड दूर सारत बाबांनी डोळे उघडले आणि त्यांना त्यांची सारिका दिसली. सारिका अगदी लहान असताना बाबा तिला आपल्या पोटावर ठेवायचे. इवलीच्या हाताने थापट्या मारीत आपल्याला उठवणारी सारिका आठवली बाबांना. आई गेल्यावर एकदम समजूतदार झालेली सारिका. जमेल तसं स्वयंपाकघराचा ताबा घेतलेली, लहानग्या गौतमला सांभाळणारी, अनेक दिवस तर लग्नच करणार नाही असं ठामपणे म्हणणारे, पण मोठे झाल्यावर लग्न होऊन सासरी जाताना मात्र न रडता आपलेच डोळे पुसणारी. स्वतःचा भरला संसार उद्ध्वस्त झाल्यावरही नवरा नशिबाला चांगलं नाही मिळाला तरी ठाम उभी आपली शहाणी परी. त्याच आठवणीच्या उबदार स्पर्शाने बाबा पूर्ण जागे झाले. नजर खोलीभर भिरभिर होऊन पुन्हा ताईवर स्थिर झाली. बाबा, कसं वाटतंय? खूपच दुखतंय का? वेदना होत आहेत का? ताईने विचारलं. गौतम दुसऱ्या बाजूला येऊन बसला. बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि नकळत त्यांचे डोळे भरून आले. कोण आता माझ्या मागे या दोघांना? गौतमचं तर अजून सगळंच व्हायचंय. सारिकाच्या आयुष्याला हे अजून काही अर्थ मिळवून द्यायचाय. गौतम कसा काढणार असा? जन्मही एकटा. मला माहितीये एकटेपणाचं दुःख. गौतम समजदार आहे. जबाबदारीने सगळंच करतोय. दोघं एकमेकांना आहेत. पण माया करणारं, प्रसंगी दटावणारं, वाट दाखवणारं मोठं कोणी नाही. मनाची तगमग वाढली तसा बाबांचा श्वास वाढला. वेदनाही वाढल्या. अतिशय जोर लावून खूप प्रयत्नांनी ते काहीतरी करायचा प्रयत्न करीत होते. गौतमला कळेना बाबाला काय होतंय. काय करू? नर्सला बोलू? बाबांनी नकारार्थी मान हलवली. सारिकाने गौतमचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघांच्याही हातावर बाबांचा क्षीण सुरकतलेला हात ठेवला. बाबांनी होकारणार्थी मान हलवली. डोळ्यातलं पाणी आता अलगद उशीवर ओघळलं. गौतमला दोन्ही हातातील ऊब जाणवली. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघं नीट राहू. आपला गौतम मोठा झालाय आता. माझी सुद्धा काळजी घेईल तो. आम्ही अगदी व्यवस्थित राहू. सारिका ताईचा स्थिर आवाज अजूनही हलला नव्हता. गौतम तिच्याकडे बघत राहिला. हे इतकं डोंगरा एवढं काळीज कसं हिचं? मरणाच्या दारात बाबा असूनही ही अजून जराही रडली नाही. ताईने आपला हात काढून घेतला. गौतमचाही हात दूर केला. बाबांच्या डोळ्यामधलं पाणी तिनं आपल्या पदराने पुसलं. मग 2 क्षण थांबून ती बोलली. बाबा, तुम्ही निश्चिंत मनाने जा. ताई असं म्हणाली आणि गौतमला चटका बसला. काय बोलतेस ताई तू? ताई एकटक बाबांच्या डोळ्यात बघत बोलत राहिली. बाबा, तुम्ही मला जे शिकवलं तेच आज तुम्हाला सांगते. आपल्यातल्या प्रत्येकाच्या जन्मापासून आपल्याबरोबर चालतोय तो. आपण हवं तेव्हा हवी तशी त्याची फरफड केली. आपल्याला हव्या त्या गावी आपल्याबरोबर मुकाट वणवण फिरला. तो असा आपला सखा मृत्यू. एकदाच, फक्त एकदाच तो आपल्या खांद्यावर हात ठेवतो. तो शेवटचा एक प्रवास. त्याने हाताला धरून कौतुकाने ओढून नेऊन करवलेला. त्याला नाही म्हणू नका बाबा. गुटमळू नका आता. मी आणि गौतम, आमच्यातून मन काढा तुमचं. तिनं मानवर करून गौतमकडे पाहिलं. त्याला डोळे भरून आल्यानं सारिकाचाच काय बाबांचाही चेहरा दिसेना. बाबा, तुम्हाला आठवतंय आई गेली तेव्हा मला किती कशा प्रकारे समजावलेत. माणूस असतं म्हणजे काय असतं, जातं म्हणजे काय. तुम्ही दिलेली शिकवण, तुमचं बोट धरून केलेला आजवरचा आयुष्याचा प्रवास, हेच तुमचं असणं बाबा. ती शिदोरी कोणीच आमच्याकडून हिसकावून घेऊ शकणार नाही. अगदी काळही नाही. तुमचं आमच्यातून जाणं होईलच कसं मग? गौतमनी शब्द डोळ्यांनी तिच्याकडे आणि बाबांकडे बघत होता. आपण शब्द ऐकत नसून
नुसता अर्थच आपल्या डोक्यात उमटतोय, मनात झिरपतोय असं वाटायला लागलं त्याला. सारिकाचा आवाज मंद झाला होता. गौतमच्या चेहऱ्याकडे एकदा बघून पुन्हा शांत स्वरात ती बोलू लागली. बाबा, आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं ह्याचा ताळा करण्याची ही वेळ नाही. आयुष्याचं गणित मांडण्याची जबाबदारी आपली नाही. तो हिशोब त्याने ठेवायचा. पदरात पडलेली प्रत्येक जबाबदारी प्रसाद मानून मनोभावे पूर्ण केलीत तुम्ही. ही शिकवण आम्हाला दिलीत. आता त्या शिकवणीपासून तीळभरही हलण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही. बाबांनी अगदी क्षीण मान हलवली तरी त्यांना न जुमानता डोळ्यामधून आसव ओघळलीच. एकदाच डोळे उघडून बाबांनी गौतमकडे आणि सारिकाकडे बघितलं आणि परत डोळे मिटून घेतले. ताईचा आवाज थरथरला लागला. गौतम येडा झाल्यासारखा एकटक बाबांकडे बघत होता. अजूनही अगदी हलका चालू असलेला बाबांचा श्वास जाणवेल असा. बाबा, ज्याच्या जीवावर तुम्हाला प्रस्थान ठेवायचंय त्याच्याच भरोशावर इथल्यांची काळजी सोपवायची. तो सखा हात पुढे करून उभा असेल, तुम्हाला दिसेल. बाबांच्या हातावर हात ठेवीत एक लांब श्वास घेतला तिनं. जणू आपल्यातली सगळी आंतरिक शक्ती पणाला लावीत बाबांचं प्रस्थान सुसह्य सुखाचं करीत होती ती. एकच दीर्घ श्वास घेऊन बाबा श्वास घ्यायचे थांबल्याचं गौतमला जाणवलं. त्याने घाबरून ताईकडे बघितलं आणि बाबांना हलवीत मोठमोठ्याने हाका मारीत सुटला. बाबा, बाबा, ओ बाबा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय थकलेली ताई उठली आणि पदरात आपला चेहरा लपवून खोलीबाहेर धावली. त्याचं ओरडणं ऐकून नर्स धावत आली. तिने थोडं जबरदस्तीने त्याला बाजूला केलं आणि बाबांची नाडी बघितली आणि म्हणाली, आय एम सॉरी गौतम, ते गेलेत. मी डॉक्टरांना बोलावते. तिनं त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि डॉक्टरांना फोन लावला. शांत दिसतायत तुमचे वडील. वेदना झाल्या नाहीत त्यांना जाताना. गौतम, तुम्हाला कुणाला बोलवायचंय का? गौतमला अजून तिथेच डोळे विस्फारून उभा बघून नर्स विचारित होती. तिने एका ग्लासात पाणी ओतलं. घ्या, पाणी घ्या. इट्स ओके. मी बाहेर जाऊ का? तुम्हाला थोड्या वेळ इथे वडिलांबरोबर. गौतमला तिचं बोलणं ऐकू येत होतंही आणि नाहीही. हे घडणारे हे माहीत होतं खरं तर. बाबांच्या वेदना लवकर संपाव्यात, त्यांना सुखाचं मरण यावं ह्यासाठी इथेच त्यांच्या बेडशेजारी बसून बाहेर लॉबीत घरी देवासमोर त्याने कित्येकदा प्रार्थना केली होती. तरी प्रत्यक्षात घडलं तेव्हा धक्का बसायचा तो बसलाच. आई फारशी आठवत नव्हती, माहीतही नव्हती बाबाचं सगळं. आणि हो, ताई पण. बापरे ताई, मला आता हिलाही सावरायला पाहिजे. मगाशी किती खंबीरपणाने बाबांना निरोप देत होती, पण कोसळली असणार आता ताई माझी. तो बाहेर धावला तर बाहेर ताईच्या सासरचे माने काका बसले होते. माने काका, तुम्ही? बाबाचं कळलं. आताच ताई बरोबर आलता का? बरं झालं तुम्ही तरी आलात तिला सावरायला. माने काका आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. माने काकांच्या कपड्याला एका बाजूला काळसर झालेले रक्ताचे डाग. गौतमला काही कळेना. तो माने काकांच्या बाजूला बसला आणि त्याने काकांच्या खांद्यावर हात ठेवला. काका, काका काय झाले? पोरा खूप प्रयत्न केले पण अख्खी बस कोसळली. सापटीत अडकून होती पोर 7-8 तास. तेव्हाच तुम्हाला फोन केलता, 2दा केलता. तुमचा आवाज ऐकू आला थोडा. तिचा तुझ्यावर बाबांवर लय जीव. हिथं बाबांचं जास्त झालेलं कळलं तेव्हा यायला निघाली होती माझी बाय. आणि असं घडलं बघ. आणि आम्ही काय पण नाही करू शकलो. माने काका फटाफटा तोंडात मारून घेत होते. उद्याच्याला बॉडी मिळेल ताब्यात पोरा. काय हा प्रसंग तुझ्यावर रे लेकरा. कसं समजावू तुला? अरे तिकडे तुझी ताई गेली आणि इकडे तुझे बाबा. गौतमला आपण नक्की काय ऐकतोय तेच कळत नव्हतं. तो धावत बाबांच्या खोलीत गेला, बेडच्या त्या बाजूला. पण ताईची ऊब अजून तिथंच होती. म्हणजे ताईचा आत्मा येऊन बाबांना मोक्ष देऊन गेला. गौतम चक्कर येऊन पडला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.